असे उपस्थित नातेवाईकांचे त्यांनी स्वागत करतोय. बोलले प्रतिनिधी आज ताईंचा 6वा वाढदिवस आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस येतो आणि हा 6वा वाढदिवस म्हणजे खरोखर एक विलक्षण असा आपण इतिहासाचा हा वाढदिवस म्हणून आपण माझी बहीण ही आमच्या गावाची वाघळे कुटुंबातली म्हणजे पाटण कुटुंबातली एक प्रतिष्ठित घरातली लेक ज्यावेळेस लग्न होऊन लग्न होऊन गुरुडे परिवारामध्ये आली त्यावेळेस गुरुडे कुटुंब हा एक कष्टाळू कुटुंब म्हणून चंद्रमणी या कुटुंबात नाही. या रमल्या कशा ते त्यांना माहिती आहे कारण का मोठा परिवार आणि पाटलांची लेक ही त्या कुटुंबावर रमून काही संसाराचा काळ तिने त्यावेळेस वाढलेला आहे. आपण सर्वांनी पाहिलेला आहे. कोरोना काळ चालू झाला. कोरोना काळ चालू झाला म्हणजे महासंकट हे पूर्ण जगावर आलं होतं आणि तेच महासंकट कोरोनामध्ये नसून इतर एक दुर्धर आजाराने ताईंना गाठलं होतं. मला आठवत आहे त्यावेळेस कुटुंबाची वातात काय झाली, गोरले साहेबांनी काय कष्ट काढले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहेत. कोरोनाच्या वेळेस दुर्धर आजाराने बरेच लोक गेली पण ताईंना जो आजार झाला त्यामुळे त्याची इच्छाशक्ती अशी होती आणि कुटुंबाची एवढी साथ मिळाली. मला तुझ्या असेल वाटतं आणि नात नाता असेल या सगळ्यांनी जी सेवा करून तिला या दुधातून बाहेर काढलं आणि मला वाटतं की आता जी ही जीवन जगते ती सेकंड लाईफ पण जगते आणि त्यामुळे तिला शुभेच्छा बरोबर आपण मनोफित द्यायचे आहेत. सेकंड लाईफ महाराजांनी ताईचं नातं हे सख्या बहीण भावापून नसलं तरी पण माझी सख्खी बहीण भागीताई आणि ती या दोघी बरोबर मला एकदम मायेने जवळ करतायत. मी ताईंना एवढंच म्हणलं की ताई जर तू माझ्या आपण एका ताईचं लेखन असली तरी पण ती माया दिली ती कोणी देऊ शकत नाही आणि अशीच काय माया फक्त तू माझ्यावर नाही तर पूर्ण या कुटुंबावर या पूर्ण परिवारात दिली आहेस. मी एकच म्हणून की देवाकडे प्रार्थना एकच करेन की तुला तुझं आयुष्य आनंदी आरोग्य तो चांगलं राहून तू खूप खूप 100 वर्षापर्यंत 27 होईल अशी तुझी शुभेच्छा देतोय. शेवटी जाताना मी एकच म्हणून की एक दिलू मनाने गर्लफ्रेंड नसावी परंतु हे भावा कुठे तुला हे अशी कम देणारी बहीण असावी ती बहीण म्हणजे माझी सविताताई आहे. म्हणून तुला खरोखर माझ्या मनापासून मी शुभेच्छा देत आहे. माझ्या परिवारातर्फे तुला शुभेच्छा देतोय आणि तुझं भावी आयुष्य समृद्ध बरबाटी जावं ही शुभेच्छा. धन्यवाद. बरोबर साहेब जरा शुभेच्छा द्यायचे. अच्छा जेवढी पण चिल्लर पार्टी आहे सगळ्यांनी पुढे या. हे तू मागे मागे 1 2 3 स्टार्ट. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. युट्यूब चॅनल ते चालू आहे त्यामुळे हा स्पर्धकांना आपण प्रोत्साहन द्यायचं आहे. 7 6 5 4 3 पाठी बघायची नाहीये. 1 स्टॉप. 10 9 8 पाठी बघायचं नाहीये. 6 5 4 3 2 1 स्टॉप. 5 4 3 2 1 स्टॉप.
योगेश कुरिंदे होता. चेअर पकडायची नाहीये. दोन्ही पेपर बसवलंय. रोशन आणि अक्षयचा आभार आहे. बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. ओहो हैप्पी बर्थडे टू यू. आहा हैप्पी बर्थडे टू सुनीता. हैप्पी बर्थडे टू यू. बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका. बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका. क्या मिसाल दो मैं तेरी नाम लो मैं किसका. नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए बेमिसाल जो कह. 5, 4, 3, 2, 1. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. लाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. ओहो हैप्पी बर्थडे टू यू. आहा हैप्पी बर्थडे टू सुनीता. हैप्पी बर्थडे. या संपूर्ण आपण गोरेले किंवा वाघे कुटुंबांचं फक्त आपण दोघं असं दिसतोय की बाबा गोरेले आणि वाघे कुटुंबातलं पण साहेबांचं प्रेम आहे की त्यांनी सांगितलं की मी कोणाला नाही केलं पण त्याची इच्छा आहे की ती वेगळ्याला आले पाहिजे. म्हणून सगळ्यांच्या वतीने सामाजिक बेसवरती असू दे की आपले पारिवारिक पूर्ण ठिकाणी आहेत या ठिकाणी सांगायचं होतं. आज जर या पूर्ण हॉलमध्ये सगळ्यांनी बघायचं या पूर्ण हॉलमध्ये सर्वात सुंदर कोण दिसते मला सांगायचं. सगळ्यात सुंदर अशी एव्हरग्रीन म्हणजे आम्ही आतापर्यंत अनेक पिकनिक्स वगैरे सामाजिक बेसर केले आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही एकटे कधीच यायचं नाही आणि प्रत्येक पिकनिकला पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि त्या खरोखर आतापर्यंत आम्ही जिकडे तिकडे गेलो तिकडे तिकडे आलेलो आहे आणि आम्हाला खूप चांगलं प्रेम त्यांच्याकडून मिळत असतं. पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं याकडे शुभेच्छा. या चांगल्या कार्यक्रमामध्ये आम्हाला या ठिकाणी आपण इन्व्हाइट केले आणि खूप असा जोडा दोघांचा आहे तो असा चालवत राहा आणि सगळ्यात भारी त्यांची जी मुलं हे 3 ते 3 ऍक्टिव्ह आहेत त्यामुळे असे कार्यक्रम करताना होस्टची गरज लागत नाही. त्यामुळे तसंच चांगला छान असा परिवार असावा आणि असा राहावा आणि सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असंच हसत राहायचं आहे एकदम म्हणजे आणि सगळ्यांना सोबत होऊन जातात पुन्हा अजून त्याच्यामध्ये आनंद येतो. धन्यवाद गुरुजी साहेब आपला इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांची सहभाग लाभला सगळ्यांनी सेवा केली. सोबत गोडले समाजाचे मित्र आमचे साखरे साहेब जिथे आहेत त्यांच्या कुटुंबियाचा ह्या कुटुंबियाची घनिष्ठ संबंध असून त्यांनी पण बरंचसं त्यावेळेस सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचं मी गोडले समाजाच्या वतीने धन्यवाद मानतो साखरे साहेब. आज या वाढदिवसासाठी या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित झालेले सर्व आप्तेष्ट सगळे सोयरे संबंधी खरोखर म्हणजे माणसाचा वाढदिवस साजरा का करावा. खरं तर आयुष्याचा एक दिवस कमी होतो परंतु आपण वाढदिवस म्हणतो आणि हा वाढदिवस साजरा का करावा की आमच्या विहीनबाई त्या आजारातून उठलेल्या आहेत. मोठ्या आजारातून त्यांनी मात केले संकटावर आणि त्यांना बळ द्यावं आपल्याकडून त्यांना आनंद द्यावा आणि ह्या आनंदासाठी आज हा साजरा केला. खरोखर त्यांच्या मुलांचं पतीचं सर्वांचं मी अभिनंदन करतो की त्यांच्या आयुष्याचे म्हणजे 60 वर्ष पूर्ण झाली परंतु तुम्ही ते 6 तासात त्यांना जो आनंद दिलाय तो फार महत्वाचा आहे आणि असाचा आनंद त्यांना मिळत राहावा. मला तर वाटतं एक लहान मुलगीच अविवाहित मुलगी बसली आहे असं वाटतं
आणि आमचे सोयरे पण नवरदेवासारखं वाटतंय. पण 11 वर्ष का किती 10 वर्ष कमी आहेत, 9 वर्ष कमी असल्यामुळे आता लग्न लावू शकत नाही. अक्षता म्हणत नाही नाहीतर त्या पण म्हणून आम्ही लग्न लावून दिलं असं. दोघांचा जोडा उभयताने फार एकमेकांची काळजी घेतलेली आहे आणि अशी काळजी त्यांनी भविष्यात पण घ्यावी आणि एकमेकांना आनंदी ठेवावं अशीच मी या 7व्या वर्षी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि 75 आणि 100वा वाढदिवस तुम्ही साजरा करा. जीवेत शरदा सतम, जीवेत शरद सतम, जीवेत शरद सतम. 100 वर्ष जगा आणि आनंदी निरोगी आयुष्य मिळावं हीच ईश्वराची मी प्रार्थना करतो. जय हिंद. माझे युवा हे माझे मोठे भाऊ आहे. ज्या वेळेस मला माझे घरवाले मला नेत होते हॉस्पिटलवर, त्यावेळेस माझी हिंबाई आणि माझे युवा माझ्यासाठी तिथे रडलेत, खूप रडलेत माझ्यासाठी. आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, सर्वांचा आहे माझ्या पाठीशी आशीर्वाद. मी त्यांना सरळ सांगते, तुम्ही मला आशीर्वाद दिला म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज उभी राहिलेली आहे. आणि खूप माझ्या आनंदाची गोष्ट आहे. माझ्या परमेश्वराची खूप आशीर्वाद. आणि ही वेळ मला इथं कशी मी आली तर माझ्या देवाला माहिती किंवा माझ्या जीवाला माहिती, म्हणजे माझे आहेत माणसं माझ्या पुढे, त्यांना सर्वांना माहिती आहे जे काय वेळ होती ती. तर मी बोलू शकत नाही, पण सर्वांना माहिती आहे जे काय होतं ते. माझं विवाह माझे दादा आहेत, ते माझी हिंबाई खूप रडली माझ्यासाठी. धन्यवाद करतो. आजच्या या माझ्या पत्नीच्या 60व्या वाढदिवसाला आलेले माझे सर्व नातेवाईक, पुन्हा नातवंडा, जावबाई, मित्र परिवार सर्वांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहे. या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून आला, धन्यवाद. परंतु आता सर्वांचीच इच्छा आहे की पत्नीला शुभेच्छा द्याव्यात. मी तर 18 वर्षापूर्वीच तिच्याकडे अपेक्षा केले की आपला 50वा लग्नाचा वाढदिवस म्हणजेच पुन्हा आपण लग्न करायचा, यासाठी तुला माझ्या बरोबर जगायचं आहे. आणि आज तो क्षण आलेला आहे. आलेल्या संकटावर मात करत आणि तुमच्या सर्वांचा असणारा पाठिंबा, यात खरं म्हणजे तर ज्यावेळेस ही संकट होतं त्यावेळेस सेवा करण्यासाठी आमची पुतणी पिनाल आणि नाथ नेसा यांचा मोठा हातभार त्यावेळेस लागलेला होता. आणि बरोबर असं अनेक बहीण माझी हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या सेवेसाठी आलेली होती. अशा अनेक लोकांचं सगळ्या अनेक लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मित्र परिवाराने सुद्धा की बाबा कुठून तरी तुम्हाला एक या संकटकाली यश यावं. माझ्याबरोबर असणारे सामाजिक कार्यकर्ते मेवणे पण भाचे पण भाऊ पण सगळे होतात. अशा सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या. तरीही मी सर्वांचं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार मानतो. आणि माझ्या पत्नीने असंच माझ्याबरोबर पुढील आयुष्य जगावं हीच मी त्याला शुभेच्छा देतो. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बहार खुद कहलाए, हर गली का दिल धड़काए, तू जिए हजारों साल ये